ओके. श्रीराम, काय कळलं की आणखीन काय डाऊट आहे हा कन्सेप्ट ऑन स्टार्टचा? हो समज. ओके. आणखीन काय असेल ते विचारा. श्रीरामने अभ्यास जोरदार सुरू केलाय, विद्यार्थी डाऊट्स एवढे यायला लागलेत. डाऊट्स आले पाहिजेत, जेव्हा अभ्यास सुरू कराल तेव्हाच डाऊट येईल. टेस्ट इंजिन चालू केले आम्ही. हा, हे ठीक आहे. तर ते आता हे टेस्ट इंजिन पण अनोटेशन, हा म्हणजे हे स्पेशल लिसनर्सचे अनोटेशन. म्हणजे तुम्हाला वाटत असेल टेस्ट इंजिन मध्ये बिफोर, ऍट द रेट, बिफोर ते वगैरे होतं ना, बिफोर मेथड, आफ्टर मेथड, त्याचा आणि याचा काही संबंध नाही ऑन स्टार्टचा. ठीक आहे, हे स्पेशल लिसनर्स मेथड्स आहेत. हा, बोला बोला. अजिंक्य कोणतरी बोलत होतं. नाही कोण. ओके ओके, ठीक आहे. तर हे क्लिअर आहे ना? हा. आणि याच्यामध्ये याच्यात जास्त नका घुसू. हे आपलं जे म्हणजे काय म्हणतात त्याला, एक्सटेंड रिपोर्ट फक्त समजून घ्या. हा कोडिंग मध्ये काही जास्त घुसायची गरज नाही. कोडिंग आत्ताच्या आधीपर्यंत आपलं जे आहे तेवढंच मेन पक्क करा सगळं. ठीक आहे. तर आता काय डाऊट नसतील तर आपण पुढल्या टॉपिक कडे बोलू. रेकॉर्डिंग मी सुरू केलंय. हं, ठीक आहे. स्क्रीन पण शेअर आहे. तर पुढला टॉपिक आपण सुरू करू. तर तो टॉपिक म्हणजे अं, आता आपण आज सुरू करतोय तो म्हणजे गिट. ठीक आहे. कारण मेन लागणारा टॉपिक असा आहे जो प्रूव्ह करायला लागतो तुम्हाला, म्हणजे कोडिंग तुम्हाला आलंच पाहिजे. तो आहे गिट. ठीक आहे. जेनकिन्स आणि मेवेन. जेनकिन्स तर फक्त आपल्याला तिथं कॉन्फिगरेशन करण्यापुरतंच यायला लागतो. ते कॉन्फिगरेशन म्हणजे 2 मिनिटाचं काम असतं, ते दाखवतो, ते त्याचं काही नाही. पण मेन जे यायला लागतं, जे डेली बेसिसवर तुम्हाला करायला लागतं, ते गिट आहे. आणि मी हे मेन त्याला का घेतोय आधी, कारण तुम्ही पण आता आपली आपली गिट बनवली पाहिजे, रिपॉझिटरी. आणि कोणी बनवली आहे का रिपॉझिटरी? गिट कोणाची रेडी आहे का आणि त्याच्यावर कोड आहे असं आपल्यापैकी? मी बनवलेली आहे. बनवली आहे ना? पुढं हे केलंय त्याच्यामध्ये. फॉर्क केलंय फक्त. काय केलंय? दुसऱ्याचं कोड हे केलंय. दुसऱ्याचं ओके कोड कॉपी केलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके. पण ते कधी बनवली आहे? म्हणजे रिसेंट आता आता सेलेनियम साठी रिसेंटली बनवली? बनवलेली आहे काही दिवस. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. सेलेनियम साठी नाही, थोडस सेलेनियम साठी नाही बनवली. ठीक आहे. कारण ऑफिसमध्ये बनवली असेल तर वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. पण आपली स्वतःची एक रिपॉझिटरी आता एक बनली पाहिजे. आणि त्याच्यावर आपल्याला आपला कोड ठेवायचा आहे आणि याची प्रॅक्टिस करत राहायचंय. ठीक आहे. कारण या कमांड आहेत ना, त्या आपण डेली बेसिसवर वापरतोय असं सांगणं, किंवा ऍटलीस्ट डेली नाही तर एक 2 दिवसात ते वीकली, मॅक्झिमम वीकली तरी तुम्ही गिड वापरताय आणि तुमचा कोड अपडेटेड ठेवताय. आणि जेवढी जास्त लोकांची टीम असेल तेवढं कमी म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी जास्त राहील. म्हणजे जर तुमची दोघांची टीम आहे तर ठीक आहे, तुम्ही म्हणू शकता की मी वीकली आम्ही पाठवतो कारण आमच्यामध्ये एवढं काही होत नाही. पण जर तुमची टीम जास्त लोकांची, 10 लोक कोड करतात, 10-15 लोक कोडिंग करताय, तर मग तो डेली पाठवायला लागतो ना, त्या सगळं मिक्सचर होऊन जातो कोडचं. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला गिट हे खूप इम्पॉर्टंट ठरतं. कारण जर ऑटोमेशनवर काम करताय बोलल्यावर आपल्या रिपॉझिटरी असतात वेगवेगळ्या. आणि सॉरी, आपल्या वेगवेगळ्या ब्रँचेस असतात किंवा प्रत्येक जण आपापल्या लोकल मशीनवर काम करत असतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे कंपल्सरी तुम्हाला कोड कुठल्या तरी एका प्रॉपर रिपॉझिटरीमध्ये असतोच आपला, आणि तिथे पाठवायलाच लागतो. ऑटोमेशनवर काम तुम्ही हे असं नाही दाखवू शकत की मी नाही पाठवत. त्याच्यामुळे हे असं आहे की जे तुम्हाला मागे नाही फिरतात. म्हणजे तिथे तुम्हाला असं नाही म्हणतात की मला येत नाही किंवा हे मला माहित नव्हतं. म्हणजे इथे तुम्ही एक्सपोज होता जर गिट तुम्हाला येत नसेल तर. ठीक आहे. त्यामुळे एक शेवटला कधी पण असा गिट कमांड किंवा गिट बद्दल प्रश्न विचारतात आणि तुम्ही किती गडबडताय किंवा किती, हे चेक केलं जातं. ठीक आहे. कारण जो रेग्युलर कोड करणार माणूस आहे त्याचा गिटवर एकदम हात बसलेला असतो. ही गोष्ट नीट डोक्यात ठेवा. त्यामुळे गिटची प्रॅक्टिस ठेवा. म्हणजे मी जे सांगतोय ते नीट करा कोडिंग, आणि जे कमी सांगतोय त्याच्यावर जास्त लक्ष नाही दिलं तरी चालेल. पण गिटवर खूप लक्ष द्यायचं आहे आपल्याला. गिटच्या सिलेक्टेड कमांड आहेत, पण एकदम हातात बसलेला पाहिजे आणि तो रोज करताय, त्यामुळे तुम्हाला असं आठवायला लागले पाहिजे ते. एक नीट डोक्यात ठेवा सायकोलॉजी, की रोज जर तुम्ही गोष्ट करताय त्यामुळे तुमच्या ते कमांड खूप हाताखालनं गेल्यात आणि खूप असं तुम्हाला दाखवायचंय. ठीक आहे. आता आपण जो कोड केला याचा आणि तुमचा कधीच आयुष्यात संबंध नाही. हा एकदाच बनलेला कोड आहे. हा तुम्ही टच पण नाही. हा जर तुम्ही लिहून दाखवलात तरी पण त्यांना म्हणजे अरे ह्याला हा पाठ कसा आहे, म्हणजे हा म्हणजे अभ्यास करून आलाय, पाठ करून आलाय हे पण कळतं. कारण हा कोड तुम्हाला माहिती असण्याची काहीच गरज नाहीये.
ठीक आहे, फक्त तुम्हाला कुठून काय एवढं माहिती असलं ठीक आहे. पण गिटचं तुम्हाला माहित नसलं तर तो डाऊट क्रिएट करतो, कारण तो रेग्युलर तुम्ही ते कमांड टाकताच. ठीक आहे ना. आणि त्याच्यामुळे आणि तो फ्लो पण पहिले काय करता, नंतर काय करता, नंतर काय करता, नंतर काय करता, हा फ्लो आहे ना, तो पण तुमच्या डोक्यामध्ये एकदम क्लिअर पाहिजे, कारण ते तुम्ही रोज करताय. ठीक आहे. त्यामुळे याच्यावर थोडंसं आपल्याला लक्ष द्यायचंय, कारण हे प्रूव्ह करतं गीट, तुम्ही एकदा कमांड टाकलं की एकदम त्यांना ग्रीन सिग्नल येतो की बाबा हा माणूस काम करतोय. ठीक आहे. त्याच्यामुळे थोडं आपण बघू आता गीटकडे. तर कुठे गेलं रे ते. हा. सगळ्यात पहिलं तर एक सांगतो की आता गीटचं बघा कसं असतं. आता आपली एक टीम असते ना, इथे मग कोण एकच माणूस पूर्णच्या पूर्ण काम करणारा नसतो. तर एका टीम मध्ये एक साधारण 5 लोक असतात, आणि त्याच्यामधला एक असतो तो तुमचा लीड वगैरे असतो. ठीक आहे. आणि तुम्ही हे इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर असता. तर हा 1 झाला, 2 झाला, हा 3 झाला. आणि हे ह्याची मागची पहिली जर सायकोलॉजी म्हणजे का का करतात हे समजून घ्या. आणि हा तुमचा समजा टीम लीड आहे. हम्म? आणि एक तुमचा जो प्रोजेक्ट आपला आहे, या प्रोजेक्टचं एक ऑटोमेशन फ्रेमवर्क बनलेलं आहे. ठीक आहे. आणि हे जे ऑटोमेशन फ्रेमवर्क असं इकडे कुठेतरी हे बनलेलं आहे, आणि हे क्लाउडवर म्हणा, म्हणजे रिमोट सर्व्हरवर कुठेतरी हे स्टोअर आहे प्रॉपर. हा, तर हे सगळं प्रॉपर फोल्डर स्ट्रक्चर वगैरे इकडे असं प्रॉपर इकडे स्टोअर आहे कुठेतरी, हे सगळ्या फाईल्स तुमच्याकडे स्टोअर आहेत. ठीक आहे. आणि हे जे फोल्डर स्ट्रक्चर आहे, हे जे फ्रेमवर्क आहे, नीट सगळ्यांनी नीट लक्ष द्या. आता याच्यातली अशी गोष्ट आहे जी तुम्हाला काम कसं करताय, काय दाखवताय, हे कसं सांगायचं, आणि याच्याशी खूप रिलेटेड आहे आता या गोष्टी, म्हणजे हे समजून घेणं की आपलं काम कसं होतं आणि तिथे कुठे आपण अटकलो जातो. ठीक आहे. ती गोष्ट काम करणाऱ्यांना कळते, जी तिथे काम करतात त्यांना त्यातल्या कुठे कुठे इश्यू येतात ते माहिती असतात, त्यामुळे ते आपल्याला माहिती पाहिजेत. त्यामुळे ही सायकोलॉजी म्हणजे काय आहे ना, हे याच्या मागचं ते नीट समजून घ्या की इश्यू काय येतात. तर नीट लक्ष सगळ्यांनी एकदम फोकस करा, की आता टेक्निकल पार्ट एखाद्या वेळ तुम्हाला नंतर समजून घ्या, पण या गोष्टीमध्ये अ, जरा नीट लक्ष द्या की हे, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी आली पाहिजे की काय करतोय नक्की. तर इथे हे फ्रेमवर्क, फोल्डर स्ट्रक्चर प्रॉपर फ्रेमवर्क आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की इथे आता टेस्ट केसेस, टेस्ट स्क्रिप्ट असणार, एक टेस्ट फोल्डर असणार याच्यामधला एक. आणि त्याच्यामध्ये सारखे सारखे आपण नवीन नवीन टेस्ट स्क्रिप्ट ऍड करतोय. आणि आपलं रिग्रेशन सूट मोठं मोठं करत चाललोय. त्या 100 आहेत तर एका महिन्यानंतर ते 150 बनत आहेत, म्हणजे वाढत आहेत, म्हणजे 30 वाढत आहेत, असं वाढत चाललंय इथलं. हे फ्रेमवर्क जरी हे बनलेलं असेल वन टाइम, तरी नंतर त्याच्यातल्या टेस्ट स्क्रिप्ट वाढत चालल्यात, वाढत चालल्यात, म्हणजे नवीन नवीन आपण ते एन्हान्स करत चाललोय. ठीक आहे. नवीन नवीन म्हणजे मॅन्युअल टेस्ट केसेस जे आहेत, ऑटोमेशन मॅन्युअल रिग्रेशन सूट मध्ये, त्या तुम्ही जास्तीत जास्त कन्वर्ट करून ऑटोमेशन रिग्रेशन सूट एन्हान्स करत चाललात. त्यामुळे हे फ्रेमवर्क जरी इथे रेडीमेड असलं, म्हणजे हे बनलेलं असलं, तरी ते बदलत चाललंय, एनहान्स होत चाललंय. आणि हे काम कोण करतंय, तर हे काम कोण एकटा नाही करत आहे. तर या कामासाठी हे पाचीच्या पाची लोक लागलेत हे काम करायला. त्यामुळे आपण थोड्या टेस्ट केस ह्याच्याकडनं पाठवतोय, आपण पाठवतोय, आपण पाठवतोय, आपण पाठवतोय, आणि हा पण पाठवतोय जसा वेळ मिळेल तसा. ठीक आहे. असे पाचीच्या पाची लोक ह्याच्यामध्ये आपलं काम पाठवतात, आणि ते इथेच आपलं काम स्टोअर करतात. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये इश्यू काय होतो, की हे तुमचे लोकल मशीन्स आहेत सगळ्यांचे. तुम्ही इथे काहीतरी तुमचं काम करताय, आता तुम्ही समजा अज्युम करा की नंबर 1 आहे, हा नवीन आलाय. तर नवीन आलाय बोलल्यावर ह्याच्याकडे काहीच नाहीये. मग हा सगळ्यात पहिला काय करणार, तर हा जो कोड आहे, मग टीम लीड किंवा यातला कोणतरी याचा गाईड बनणार आणि सांगणार की हा कोड कसा घ्यायचा आपल्या मशीन मध्ये. तर मग तो त्याला शिकवणार की हा कोड तुझ्या मशीन मध्ये घे सगळा. आणि हा सगळा कोड एकदा त्याच्या मशीन मध्ये आला रे आला, आणि तो पण लेटेस्ट कोड घे म्हणणार, आत्ताचा अपडेटेड एकदम कोड घे. आणि हा त्याच्यामध्ये आला की मग त्याला ते ट्रेनिंग वगैरे देणार, फ्रेमवर्क वगैरे शिकवणार, आणि मग नंतर काय म्हणणार, आता तुझं काम कर. मग त्याच्या नवीन स्प्रिंट मध्ये एखाद्या ऑटोमेशनची एखाद नवीन टेस्ट केस देणार. मग ती टेस्ट केस तो ऑटोमेट करणार. ठीक आहे. आणि मग त्यांनी काहीतरी त्याच्यात नवीन भर टाकली जी आता इथे नाहीये. मग तो काय करणार, तो म्हणणार आता माझा कोड, मी नवीन ऑटोमेशनचे मी एक टेस्ट केस ऑटोमेट केली, हा म्हणणार या वेळात मी आणखीन 2 टेस्ट केस ऑटोमेट केल्यात, यांनी एक केली आहे.
हा म्हणणार मी 5 टेस्ट केस ऑटोमॅट केल्यात, हा म्हणणार मी 3 केल्यात, हा टीम लीड म्हणणार अरे मला पण वेळ यावेळी मिळालाय थोडा, तर मी पण 2 टेस्ट केस ऑटोमॅट केल्यात. तर एवढं प्रत्येकाने काम केले, म्हणजे आता प्रत्येकाने वेगवेगळे वेगवेगळे काम केले. आणि इथे जो कोड आहे तो आता जुना कोड आहे. ठीक आहे, म्हणजे हा आधीचा कोड आहे तो प्रत्येकाकडे घेतलाय आणि प्रत्येकाने त्याला मॉडीफाय केलाय. हा, तर आता ह्यांनी याच्यामध्ये काहीतरी कोड पाठवला. ठीक आहे, आणि परत यांनी पण याच्यामध्ये कोड पाठवला, परत यांनी पण पाठवला, यांनी पण याचा कोड पाठवला. तर याच्यामध्ये रिपिटेशन, त्याच त्याच गोष्टी कधी कधी परत परत असणार. एकाच क्लासला यांनी पण छेडलेला असणार, यांनी पण छेडलेला असणार, एका मेथडमध्ये यांनी पण बदल केला. तर त्यामुळे त्या कोडची सगळी खिचडी होणार आणि हा सगळा कोड जो आहे तो पूर्ण, म्हणजे याला कळणारच नाही की कुठला ठेवायचा आणि कुठला नाही ठेवायचा. अशी पूर्ण कोडची खिचडी होऊन जाईल जर प्रत्येक जण आपला कोड फक्त पाठवत सुटलं तर. कारण प्रत्येक इथे मेथड तर ठरलेले आहेत ना, आणि या मेथडमध्ये काही जर यांनी बदल केले आणि त्याच मेथडमध्ये यांनी पण बदल केलाय वेगळा, त्याच मेथडमध्ये यांनी तिसरा बदल केलाय, आणि त्या यामध्ये यांनी चौथा बदल केलाय, तर ह्याला काय कळणार की कोणाचा बदल स्वीकारायचा. कळतंय? तर त्याच्यामुळे इकडे होऊन जाईल खिचडी. त्याच्यामुळे आता ह्या सगळ्यांचा कोड तर नवीन आहे आणि प्रत्येकाचं मॉडिफिकेशन इथे गेलं पाहिजे. ठीक आहे, पण इथं काहीतरी मिक्सचर पण झाली नाही पाहिजे, खिचडी पण झाली नाही पाहिजे, आधीचा कोड व्यवस्थित राहायला पाहिजे. ठीक आहे, आणि ही जी सगळी आहे ती अपडेटेड राहिली पाहिजे. म्हणजे यात 5 जणांचा पण कोड इथे येऊन अपडेटेड 5 जणांचा कोड इथे झाला पाहिजे. आणि पुढल्या वेळी याच्याकडे अजून बघा, याच्याकडे फक्त याचाच कोड आहे, या तिघांचे, याच्या 2 टेस्ट केसेस, याच्या 3 केसेस, 4, आणि याच्या नाहीयेत, याच्या 2 नाहीयेत. तर नंतर याच्याकडे पण यांनी जे अपडेट केला तो कोड आला पाहिजे, याच्याकडे या उरलेल्यांनी केलेला कोड आला पाहिजे, याच्याकडे या बाकीच्यांनी केलेला कोड आला पाहिजे. म्हणजे जो अपडेटेड कोड आहे तो पुढल्या वेळेला सगळ्यांकडे आला पाहिजे. अशी आपल्याला प्रोव्हिजन करायची. कळतंय सगळ्यांना नीट? हा कन्सेप्ट नीट समजून घ्या. ठीक आहे, हे तुम्ही तुमच्या शब्दात सांगू शकाल नंतर, पण का करतोय ते नीट समजून घ्या. हे अपडेटेड जे इथे आपला एक डेटा, म्हणजे कोडचं आपली जी ह्याला म्हणतात रिपॉझिटरी, इथे सगळं एक अपडेटेड कोड आहे. तर 10 लोक त्याच्यावर काम करतात, 10 लोक वेगवेगळ्या त्याला बदलणार, तरी त्याच्यामुळे या कोडमध्ये कुठला कॉन्फ्लिक्ट नाही आला पाहिजे, या कोडमध्ये ती कुठली हानी नाही झाली पाहिजे आधीच्या कोड. म्हणजे यांनी जर काही बदल केला तर त्याचा इम्पॅक्ट बाकीच्यांवर नाही पडला पाहिजे, तेवढा याचा बदलच झाला पाहिजे. ठीक आहे, आणि ह्याचा बदल सगळ्यांना गेला पाहिजे, प्रत्येकाचा बदल सगळ्यांना गेला पाहिजे, असं काहीतरी झालं पाहिजे. कळतंय सगळ्यांना? हे व्हावं म्हणून आपण ही एक कॉमन रिपॉझिटरी वापरतो, आणि त्याच्यासाठी ते रिपॉझिटरीसाठी जे सॉफ्टवेअर आपण वापरतो ते गिट आहे. ठीक आहे, मग त्याला म्हणून आपण गिट रिपॉझिटरी म्हणून म्हणतो. गिट त्याला सपोर्ट करणारं सॉफ्टवेअर आहे, आणि मग आपण त्यांचेच सॉफ्टवेअर आपण आपल्याकडे वापरून घेतो. त्याच्यात पण 2 प्रकारचे सॉफ्टवेअर असतात. एक असतात ते म्हणजे आपल्या सीएमडी लेवलचे, म्हणजे जे कमांड्स वापरून चालतात, आणि एक असतात ते म्हणजे जीयूआय लेवलचे, ग्राफिकल युजर इंटरफेस, जे डायरेक्ट म्हणजे आपल्याला नॉर्मल आपण त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन नॉर्मल बाणावर असे क्लिक करून हा आता टाक पुढे जा असं म्हणजे डायरेक्ट देऊ शकतो, त्याला कमांडची गरज नाही पडत. ठीक आहे, अशा असे वेळ येतात. आणि त्याच्यामध्ये पण वेगवेगळे व्हर्जन्स आहेत. हम्म. पण वेगवेगळे टाइप्स आहेत गिटचे. पण आपल्याला गिटच्या कमांड्स येणं अपेक्षित आहे. भले तुम्ही अगदीच जर काहीच अभ्यास नाही झाला तुमचा, इंटरव्ह्यू शेड्यूल झालाय आणि तुम्हाला काहीच येत नाही, आता होणारच नाहीये, अशा वेळेला मग बनू शकतो बाबा आम्ही नव्हतो बाबा गिट जिओ वापरायचो आम्ही, गिट नव्हतं वापरत, गिट बॅश नव्हतं वापरत असं म्हणू शकता. पण नका म्हणू, कारण ते खूप वाईट इम्प्रेशन असतं. म्हणजे वापरा, पण म्हणून तुम्हाला गिट कमांड माहित नसणं म्हणजे एकदम लाजिरवाणी गोष्ट असते. त्यामुळे तसा एक्सक्यूज घेऊ नका. तर ही तर पहिली गोष्ट कळली सगळ्यांना की असं आपल्याला चालायचंय. ठीक आहे, मग म्हणून आता काय करायचं, तर म्हणून मग हे सगळे लोक काय केअर करणार, मग काही ह्यांच्यामध्ये ना मग त्यांनी एक सिस्टीम लावून घेतली की कसं काम करायचं, याची मग सगळ्यांनी एक सिस्टीम लावून घेतली. म्हणजे जेवढे पण हे लोक आहेत 1 2 3 4, आणि हा टीम लीड, इकडे यांचा हा लीड बसलाय. हं? हा यांचा टीम लीड बसलाय. मग त्यांनी काय म्हटलं, एक आपण सिस्टीम लावून घेतो. आपण काय करतो, तो त्यांना सांगतो की जेव्हा पण तुम्ही कोड घ्या, तर जेव्हा आपण कोड घेतो, हं, सगळ्यात पहिली आपण जेव्हा अ, हे घेतो म्हणजे इथली गोष्ट घेतो, तेव्हा त्याला तो नवीन एखादा माणूस येतो आणि त्याला म्हणतो आता तुला घ्यायचंय अख्खाच्या अख्खा फोल्डर, तुझ्याकडे काहीच नाही आणि तुला घ्यायचंय, मग तेव्हा तो म्हणतो त्याला क्लोन कर. मग अख्खाच्या अख्खा फोल्डर तुझ्या मशीन मध्ये येईल, याला म्हणतात क्लोनिंग करणं. ठीक आहे, मग एकदा अख्खाच्या अख्खा आला की मग तुझे काही चेंजेस झाले, तर मग ते चेंजेस तो इकडे काय करतो, पुश करतो. या चेंजेस आपल्याला इकडे पुश पाठवायचे असतात, म्हणजे हे पुश होतात. ठीक आहे, तर
हे चेंजेस इकडे पुश होतात, तर त्यांचे गेले. पण हे जेव्हा तुम्ही पुश करता, तर त्याच्या आधी बऱ्याच जणांनी याच्यामध्ये काही चेंजेस केलेले असू शकतात, ज्यांनी दुसरं, हा, तर त्याच्यामुळे तुम्हाला आधी काय करायला लागतो, तो फ्रेश कोड जो आहे ना, तो परत एकदा पुल करायला लागतो. जर तुमच्या या क्लोन करण्यामध्ये आणि पुश करण्यामध्ये जर एखाद दिवसाचा गॅप गेला, तर मधल्या काळात 2, 3 आणि 4 लोकांनी काहीतरी याच्यात कोड आपापला पाठवून ठेवलाय. त्यामुळे इथे जो तो कोड तुम्ही घेतला होता, तो कोड आता नाहीच आहे, आता अपडेटेड कोड आहे. मग तुम्ही जर पुश करायला जाल, तर काय होईल, त्या कोड कन्फ्यूज होईल तो. ठीक आहे, मग तुम्हाला काय करायला लागतं, इकडनं नवीन काहीतरी इकडे पाठवण्याच्या आधी तुम्हाला एक परत एकदा फ्रेश जो कोड आता आलेला आहे, तो परत एकदा पुल करायला लागतो. याला म्हणतात पुल, म्हणजे घेणं. मग तुम्ही तो कोल घेतलात की मग तुम्हाला येतात, एक शब्द आहे तो येतात, त्याला म्हणतात कॉन्फ्लिक्ट. कारण तिथे एक, समजा एक फंक्शन आहे ए नावाचं, तर ए नावाचं फंक्शन तिथे वेगळं झालंय आता, आणि तुम्ही एक वेगळं बदलून ठेवलंय तुमच्या चेंजमध्ये. ठीक आहे, मग तो तुम्हाला विचारतो की कोणाचं ठेवू. कॉन्फ्लिक्ट म्हणजे इथे वेगळं दिसतंय आणि तुमच्या कोडमध्ये वेगळं दिसतंय, मग कोणाचं ठेवू असं तो विचारतो. मग तेव्हा तुम्हाला सांगायला लागतं की एकतर याचं ठेव, माझं ठेव, किंवा तुम्ही असं काहीतरी त्याला चेंज करता की त्याचं आणि माझं दोघांच्या गोष्टी तिथे राहतात, म्हणजे त्याचा पण इफेक्ट होत नाही आणि माझं पण, असं काहीतरी तुम्ही बनवता. तर अशा कॉन्फ्लिक्ट तुम्हाला रिझॉल्व्ह करायला लागतात. मग तुम्ही अपडेटेड होता आणि मग परत तुम्ही पुश करता. म्हणजे तुम्ही मग अपडेटेड कोडला पुश करता, मग इकडे काही कॉन्फ्लिक्ट येत नाही आणि तुमचा कोड इथे व्यवस्थित जाऊन बसतो. ठीक आहे, असं तुम्हाला कोड पाठवायला लागतो. ही झाली एक मेथड क्लोन. जेव्हा आता हा नवीन माणूस आहे, 3 नंबरचा आहे सपोज, आता ह्याच्याकडे तर ऑलरेडी हा नवीन नाहीये, ह्याच्याकडे ऑलरेडी सगळा कोड आहे. तरी पण याला जेव्हा कधी पण काही काम सुरू करायचं असेल, तेव्हा तो पहिल्यांदा काय घेतो, पूल घेतो. तो फ्रेश पूल घेणार, तेव्हा तो क्लोन नाही घेत सुरुवातीला. तो म्हणतो मी पूल घेतो, कारण आतापर्यंत त्याच्याकडे तर रिपॉझिटरी आहे, पण तो म्हणतो नवीन कोणी पण काहीतरी टाकलं असेल, त्यामुळे लेटेस्ट कोड आपल्याला जेव्हा मिळवायचा असेल, तेव्हा आपण पूल नावाची कमांड वापरतो. मग पूल कमांडने आपल्याला जो पण लेटेस्ट कोड असेल आत्ताच्या क्षणाचा, तो मिळतो, म्हणजे सगळ्यांनी अपडेट केलेला. मग त्याच्यावर हा काम सुरू करतो. आणि काम सुरू करतो तरी पण परत पुश करण्यापूर्वी त्याला गॅरंटी नसते की तो एकदा बघतो की कोणी काय पुश केलंय का, ते दिसतं. त्याला एकदा दिसलं की कोणीच काही पुश नाही केलंय, तर सरळ तो पुश मारतो. पण त्याला जर दिसलं की मधल्या वेळात 2 आणि 4 यांनी काहीतरी गडबड करून ठेवली, त्यांनी पण गडबड म्हणजे त्यांनी त्यांचा त्यांचा कोड ऑलरेडी तिथे टाकून ठेवलाय मधल्या वेळात. मग आता इथला कोड बदललाय, आपल्याकडला कोड आणि इथला कोड ऑलरेडी बदललाय. म्हणजे आपण जे सेम फंक्शनवर काम केलं त्याच्यावर 2 आणि 4नी पण काम केलेलं असू शकतं. त्यामुळे कॉन्फ्लिक्ट येण्याचे चान्सेस आहेत. मग तो काय करतो, आपला कोड पाठवण्यापूर्वी परत एकदा पूल घेतो, लेटेस्ट कोड. ते कॉन्फ्लिक्ट स्वतः सॉल्व्ह करतो त्याच्या मशीनमध्ये, सगळं व्यवस्थित इक्विलिब्रियमला आणतो आणि मग पुश करतो. कळलं? तर अशा काही केअर्स आहेत ना, ते आपल्याला घ्यावे लागतात जेव्हा आपण टीम मध्ये काम करतो. ठीक आहे, हा झाला एक अप्रोच, की असं आपण पुश करतो. आणखीन दुसरा काय असतो, तर रिव्ह्यू असतो. म्हणजे आपण जेव्हा पण असं कधी काही पुश करतो, तर तेव्हा आपण कमिट करतो आणि ते फायनल पुश करण्याच्या आधी ते जातं टीम लीडकडे. आणि टीम लीड एकदा बघतो की त्याच्यामध्ये बरोबर झालंय ना, त्याला कोड रिव्ह्यू करतो त्याला तिथे तो. आणि त्याला जर वाटलं बाबा ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, हा कोड आहे ना, तो प्रॉपर ह्यानी झाला नाही, तर तो तुम्हाला परत थांबवतो आणि मग तुम्हाला आणखीन एकदा काहीतरी चेंजेस देतो. मग तुम्ही परत करून मग त्याला कमिट देता. ठीक आहे, तर तो रिव्ह्यू पण या लेवलला होतो. आणखीन एक गोष्ट होती, ती म्हणजे ब्रँचेस. ठीक आहे, तर ब्रँचेस कसे होते हे करण्यासाठी मग आणखीन एक यांनी आयडिया काय केली आहे, तर हा काय म्हणतात की इकडे तुम्ही सगळेच जण एका याच्यावर काम करताय. तर ही जी मेन रिपॉझिटरी असते ज्याच्यावर सगळेजण काम करतात, त्याला म्हणतात मास्टर. आणि 4 लोक आहेत. ठीक आहे, तर मग तो काय म्हणतो की तुम्ही ना तुमच्या तुमच्या छोट्या छोट्या ब्रँचेस बनवा, म्हणजे छोट्या छोट्या फांद्या बनवा, या अख्ख्या मास्टरवर काम नका करू. तुम्ही या मास्टरच्या 4 ब्रँचेस बनवा आणि त्याच्यावर काम करा. ठीक आहे, हा दुसरा अप्रोच आहे. तर हा म्हणतो की माझी 1 नंबरचा असेल, त्यांनी त्याच्या अप्रोचचं काहीतरी नाव, ब्रँचचं काहीतरी, तो ज्या मॉड्यूलवर काम करत असतो त्याचं काहीतरी तो नाव देतो, डेटा मॉड्यूल. तर डेटा नावाची तो काहीतरी ब्रँच बनवतो. ठीक आहे, हा जो असतो तो कुठल्या तरी सपोज कॅल्क्युलेशन मॉड्यूलवर काम करत असतो, मग तो कॅल्क्युलेशन नावाची ब्रँच बनवतो. अशी प्रत्येक जण आपापले ब्रँचेस बनवतात. ठीक आहे, आणि मग हा काय करतो, मग डेली जी आपली कामं आहेत ना, जो 1 नंबरवाला आहे तो काय नाही करत, मग याला काही टेन्शन नाही, कारण याच्यावर हा फक्त एकटाच काम करतोय. त्यामुळे आता इथे मध्ये कोण पुश नाही करत आहे. त्यामुळे हा बिंदास पुश पुल जेव्हा लागेल तेव्हा धडाधड धडाधड करत राहतो आणि याचे काम करत राहतो. पण कॉन्फ्लिक्टची भीती नाही आता, कारण हा एकटा या ब्रँच मध्ये काम करतोय. फक्त वन टाइम घेताना फक्त फ्रेश पूल घेतो आणि मग याच्यात काम करत राहतो त्याच्या त्याच्या ब्रँचवर. हा पण त्याच्या त्याच्या ब्रँचवर काम करत राहणार, हा याच्या ब्रँचवर काम करत राहणार. आणि जेव्हा आता
याला वाटतं की आपलं काम संपलंय. मग तो काय म्हणतो मग की आता माझी ब्रँच आहे ना, ती मास्टर मध्ये आता मर्ज करायची. म्हणजे माझी ब्रँच झाली आता ती मास्टर मध्ये मर्ज करूया. मग तो ती मर्ज रिक्वेस्ट पाठवतो की माझी ब्रँच मास्टर मध्ये मर्ज कर. मग आता इथे धडाधड कॉन्फ्लिक्ट येणार असतात, कारण यांनी बरंच काम केलेलं असतं आणि इथे कोणी पण काय पण केलेलं असतं. मग हे कॉन्फ्लिक्ट आता रिझॉल्व्ह करायचे. ठीक आहे. मग तो पहिलं तसंच करतो, पुश घेतो, पुल घेतो, कॉन्फ्लिक्ट सगळे रिझॉल्व्ह करतो आणि परत पाठवतो. पण ही जी हे पाठवतो याला म्हणतात मर्ज रिक्वेस्ट. इथे एक मर्ज रिक्वेस्ट नावाचा कन्सेप्ट येतो. हा, हे मी तुम्हाला असेच थोड्या ऍडव्हान्स गोष्टी सांगतो, हे कोण म्हणजे तुम्हाला सांगण्यापुरतं. तर ही मर्ज रिक्वेस्ट जेव्हा येते तेव्हा मग तुम्हाला टीम लीडचा रोल येतो. ही मर्ज रिक्वेस्ट जाते टीम लीडला किंवा जो पण एक रिव्ह्युअर असतो सिनियर. मग तो बघतो की तुम्ही प्रॉपर सगळं व्यवस्थित आहे की नाही, आणि त्याला वाटलं बाबा याचा डेटा सगळा ओके आहे, हा आपल्या मास्टरवर कुठे अफेक्ट नाही करणार, मग तो ते एक्सेप्ट करतो. नाहीतर तो त्याला सांगतोय बा असे असे चेंजेस कर आणि मग परत पाठव. ठीक आहे, कारण इथे काहीतरी मला इश्यू वाटतात, कॉन्फ्लिक्ट वाटतात, इथे तू काहीतरी चेंजेस केलेस ते नाही होत आहेत काहीतरी सांगतो तो. आणि बस त्याला परत तो रिव्ह्यू मधून काहीतरी इश्यू देतो आणि मग हा मॉडीफाय करून पाठवतो. आणि जर सगळं ओके असेल तर मग याला मर्ज करून टाकतो. अशी पण एक लेवलला कामं चालतात. ठीक आहे, ही झाली ब्रांच लेवलला काम, आणि हे झालं नॉर्मल एकाच मास्टरवर सगळेच बसलेत कामाला. ठीक आहे, ब्रांच वगैरे करत नाहीत असं लेवलचं काम. मग ते करतात. तर तुम्ही कुठलं पण सांगा, जे तुम्हाला सोपं जाईल ते सांगा. नॉर्मल असं जरी तुम्ही सांगितलं तर हे जास्त सोपं आहे सांगायला. आपल्या सिलेक्टेड ठरलेल्या कमांड आहेत तेवढ्या सांगायच्या. आम्ही काय ब्रांच वगैरे वापरत नाही आणि असं कामं करतात. म्हणजे मी ब्रँचेसवर पण केले आणि अशी पण कामं करतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे दोन्ही पण ऑप्शन काही प्रॉब्लेम नाही सांगायला, कुठलं पण एक सांगा. आपण सध्या हे वाला बघू, पहिलं वाला. ठीक आहे. पण हे सोपं आहे तेवढंच कठीण पण आहे. कठीण कधी आहे? जेव्हा कॉम्प्लेक्सिटी येतात तेव्हा. म्हणजे तुम्हाला काय काय खूपच प्रोटोकॉल म्हणजे जेव्हा सगळं फॉलो करायचं असतं त्यावेळेला म्हणजे तुमच्या कधी असतं जेव्हा तुमच्या ऑर्गनायझेशनच्या स्टँडर्ड्स एकदम वेगळेच असतात, एकदम हाय असतात, आणि ते वेगवेगळ्या मेथडॉलॉजी फॉलो करतात गिटमध्ये, तेव्हा ते थोडं कठीण बनतं, कॉम्प्लिकेटेड बनतं. पण जर नॉर्मल असं सिम्पल गेनी काम चालत असेल छोट्याशा टीम मध्ये, तर तुम्ही आरामात सांगू शकता आम्ही असं असं काम करतोय, आमची एवढी एवढीची टीम आहे आणि या या कमांड वापरून होते, ते आरामात जस्टिफाय होतं. ठीक आहे. आपण जेवढं सिम्पलेस्ट मॉडेल सांगता येईल तेवढं सांगायचं, म्हणजे आपल्याला कोणी क्रॉस क्वेश्चनिंग केली तरी इश्यू नाही होत. हं? त्याच्यामुळे आपण कसं जे करणार आहोत ते आपण आता इथे बघणार आहोत की कसं करायचं आहे ते. ठीक आहे. तर जाऊ पुढे. हे हा कन्सेप्ट शॉर्ट मध्ये कळलाय सगळ्यांना? याच्यामध्ये काही पण डाऊट असेल ना तर विचारा पटकन, की हा कन्सेप्ट कोणाला कळला नसेल तर. कोडिंगचा की आपण कोड करतो तो आपल्या लोकल मशीन मध्ये असतो. तो लोकल मशीनचा कोड प्रत्येकाचा वेगवेगळा असतो आणि तुम्ही केलेले चेंजेस हे एका ठिकाणी कुठेतरी स्टोअर झाले पाहिजेत, म्हणून आपण रिपॉझिटरी हा कन्सेप्ट वापरतो. आणि ते पण क्लाउडवर, कारण लोकल एखाद्या मशीनवर ठेवलं, त्याची मशीन उडली की गेलं ना सगळा कोड. त्यामुळे तुमचं जे पण काम आहे ते डेली तुम्ही त्या रिपॉझिटरीवर ठेवता, पुश करता. म्हणजे तुमचं काम तिथे एक प्रमाण होतं, बाबा तुम्ही आज एवढं काम एवढे पुश आहेत, आणि ह्या पुशच्या काउंटवर, पुश आणि पुलच्या काउंटवर पण मार्क्स असतात. म्हणजे कळलं ना तुमच्या ऑर्गनायझेशनला वरतून जे सगळं ऑडिटिंग वगैरे चाललं असतं ना, तर किती लोक डेली किती पुश करून त्याच्यात किती प्रॉपर नवीन मेथड चालल्यात याचं रिव्ह्यू करण्याचे पण खूप टूल्स असतात. आणि याचं कंटिन्युअस रिव्ह्युइंग होत असतं. जे प्रॉपर कंपनीज असतात मोठ्यावाल्या, ते करत असतात. बाकी सिम्पल कंपनीमध्ये काय होत नाही असं. ते फक्त त्यांना रिझल्टशी मतलब असतो. पण अशा ज्या सगळ्या कंपनी असतात, सीएमएम लेवल वरच्या ज्या कंपनी असतात, त्या या सगळ्या गोष्टींचा ट्रॅक ठेवतात की ऑटोमेशन किती होत आहे, त्याच्यानंतर किती पुश, मग त्याच्यानुसार मग ते अप्रिसिएशन वगैरे पण असतं की अरे यांनी प्रॉपर एवढं पुलिंग झालं, एवढं त्याच्याकडनं नवीन कोड कॉन्ट्रीब्युट झाला. म्हणजे या सगळ्याचा आपोआप म्हणजे इंटेलिजन्स, प्रॉपर असे सॉफ्टवेअर असतात ते तुम्हाला हे करत असतात, रेकॉर्ड ठेवत असतात की तुम्ही किती नवीन कोड टाकताय कंपनीमध्ये. म्हणजे तुम्ही पुश केलं ना तरी त्यांचं तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे ते त्यांना कळतं. भले तुम्ही 1000 लाईनचा कोड पुश केलात, पण त्याच्यामध्ये तुम्ही आहे ते एक्झिस्टिंग फंक्शन वापरलेत आणि तुमचा कोड किती आहे. ठीक आहे, ते ते जज करतात आणि मग ते त्यांना कळतं की ओके तुम्ही किती कॉन्ट्रीब्युट केले या कोडमध्ये. त्या सगळ्याचं ट्रॅकिंग चालू राहतं जर कंपनी प्रॉपर असेल तर. तर ही गोष्ट चालू राहते. त्यामुळे जेव्हा पण कोडिंग करायचं आहे तुमच्या डोक्यात हे माहिती पाहिजे की कुठून कोड येतोय, कुठून काम येतंय. मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं, हे नेहमी प्रश्न मी पण विचारतो इंटरव्ह्यू मध्ये, की काम कुठून येतं तुम्हाला, काय येतं, कसं येतं, कुठल्या फॉर्म मध्ये येतं, मेल येतो, कागदावर लिहून येतं, फोन येतो, कसं येतं तुमच्याकडे काम. हे एकदम तुमच्या समोर चित्र क्लिअर पाहिजे. आणि जातं कसं, मग तुम्ही ते देता कुठल्या फॉर्म मध्ये, मेल मध्ये पाठवता. आणि बरेच लोक सांगतात मी मेल मध्ये अटॅच करून पाठवतो कोड. ती उत्तरं दिली आहेत मला इंटरव्ह्यू मध्ये लोकांनी. ठीक आहे, की आम्ही मेलमध्ये अटॅच करून कोड पाठवतो.
तर लोकांना अजिबात माहिती पण नसतं की Git मध्ये कसं काम चालतं, म्हणजे फेक कॅन्डिडेट वगैरे आलेले असतात आणि मग इथे मग सगळे एक्सपोज होतात. ठीक आहे. त्यामुळे हे एकदम क्लॅरिटी डोक्यात ठेवा की काम, आणि हे आपल्याला एकदम एक्झॅक्ट कळणार आहे की कुठून येतं काम. म्हणजे आपल्याला काम येतं म्हणजे काय, तर आपल्याला तिथे जाऊन आपल्याकडे ऑलरेडी फ्रेमवर्क आपण घेतलेलंच असतं, तर आपल्याला फक्त माहिती असतं कुठल्या ब्रँच, कुठल्या फोल्डर मधले कुठल्या याच्यामध्ये ती टेस्ट केस आहे. ठीक आहे ना, आपल्या प्रत्येकाचा एक फोल्डर असतो ठरलेला. त्या फोल्डरवर आपण, म्हणजे समजा आता मोटार इन्शुरन्स आहे, तर मोटार इन्शुरन्स मध्ये त्याचे काय काय भाग असतील, की एक इन्शुरन्स असेल, तो फक्त ऍड ड्रायव्हर साठी असेल, म्हणजे नवीन ऍड ड्रायव्हर साठी काहीतरी प्रोव्हिजन देण्यासाठीचं काहीतरी मेथड असेल. आणि एक असेल ती म्हणजे काय म्हणतात त्याला, एडिट पॉलिसी होल्डर साठीची एक मेथड असेल. तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अशा फोल्डर्स असतील आणि त्याच्या टेस्ट केसेस अशा कुठेतरी प्रॉपर डिवाइड करून ठेवलेल्या असतील. तर आपण फक्त त्या फोल्डरमध्ये जाऊन आपल्या नवीन टेस्ट केस ऍड करायचं काम करतो. फ्रेमवर्क आपल्याकडे रेडीमेड असतं, फक्त आपण फ्रेश कोड पुल करून घेतो आणि आपलं काम सुरू करतो. बाकी आपल्याला असं कोण सांगत नाही, बाबा हा हा घे तुझं आजचं काम, मेल पाठवलाय मी तुला अख्खा, हे काम कर, हा प्रोग्राम कर, असा तुला मेल, असा मेल येत नाही कोण. फक्त डायरेक्ट सांगतं आपल्याला याच्यामध्ये मीटिंग मध्ये, किंवा आपल्या जे प्लॅनिंग असतं त्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट अलोकेट होतात तुमचे तुमचे टास्क. तेव्हा तुम्हाला कळतं की बाबा या 4 टेस्ट केसेस तुम्हाला ऑटोमेट करायचे आहेत. मग त्या कुठे ठेवायच्या, तर त्याच्या ह्याच्यानुसार तुम्ही ठेवता आणि एकदा कन्फर्म करून घेता तुमच्या लीड सोबत, की बाबा या फोल्डर मध्येच या बनवू ना, या टेस्ट केसेस नवीन मी हे 4 स्क्रिप्ट ऍड करतोय, तर इथेच ही प्रॉपर लोकेशन आहे ना तिला ऍड करायला. असं आपण आपल्या फ्रेमवर्क मध्ये फक्त त्याला, आपला जो टेस्ट फोल्डर आहे त्या टेस्ट फोल्डर मध्ये, आपण आता हा सिम्पल टेस्ट फोल्डर बनलाय ना आपला, इकडे आपला हा टेस्ट फोल्डर बनलाय, SRC डॉट टेस्ट आपलं हे जे बनलंय, कुठे गेलं आपलं, हम्म, हे जे आपलं बनलंय, हे दोनच आहेत. तसे इथे कंपनीमध्ये एक ते 15-20 असतील आणि त्याच्या आतमध्ये पण सब फोल्डर असतील. तुम्हाला फक्त एवढंच बघायचं की तुम्हाला ज्या टेस्ट केसेस आल्या ते याच्यात कशात जातात, लॉग इन मध्ये जातात की रेजिस्ट्री मध्ये जातात. जिथे जातात मग तिकडे जाऊन तुम्ही काय करणार, ते ऍड करणार फक्त नवीन. पण हे कुठे करायचं एवढंच फक्त तुमचं लॉजिक, तुमचं डोकं आहे. आणि मग तुम्ही लॉजिक लावणार, आणि बाकी मॅन्युअल 4 टेस्ट केसेस कुठले आहेत त्या जिरावर आहेत, त्याची फक्त तिकीटची नावं तुम्हाला दिलीत. या 4 ज्या मॅन्युअल टेस्ट केसेस आहेत, हे 4 तिकीट घे, त्याला ऑटोमेट कर. ऑटोमेट कर म्हणजे काय, तर इथे येऊन त्या नवीन 4 स्क्रिप्ट ऍड कर. हे करण्याआधी काय कर, तर फ्रेश कोड पुल कर, आणि इथे त्या 4 टेस्ट केस या लॉगिन मध्ये जा, आणि हे इथे आता या 4 आहेत त्यांच्या खाली जा, आणि ह्या ज्या व्हेरीफाय लॉग इन विथ याच्या खाली तुला आणखीन 4 नवीन टाकायचे आहेत. तर या 4 याच्या खाली ऍड करून टाक, काम संपलं. आणि काम झालं एकदा की परत पूल घे आणि तुझा कॉल पुश कर, काम संपलं तुमचं. ठीक आहे. आणि जिरामध्ये काय नोंद करायची असेल ऑटोमेशन, त्याच्यासाठी तिकीट बनलं असेल, तिथे अवर लॉग्स कर आणि तिथे संपून टाक की ते तिकीट ऑटोमेटेड, टेस्ट ऑटोमेटेड, आणि त्याचे जे प्रूफ्स असतील या पुल रिक्वेस्ट वगैरे ते त्याला अटॅच करून दे. कळलं, म्हणजे असं काम तुम्हाला सांगायचंय, हे डोक्यात नीट ठेवा की व्हिज्युअलाइज कसं करायचंय. काम असं येतं इकडनं, कुठून येतंय त्या मीटिंग मध्ये फक्त मला एवढं कळतंय, मग ते सांगतोय. बाकी कुठून काम कोण मेल करून सांगत नाही आपल्याला, किंवा कुठल्या कामाची याच्यात कुठली लिंक येत नाहीये आपल्याला. ठीक आहे ना, कुठल्या साईटवर करायचंय, हे सगळं आपल्याला आधीच माहिती असतं, की कुठली टेस्ट एन्व्हायरमेंट मध्ये करायचंय, त्याच्या साईटचे लिंक वगैरे आपल्याला ऑलरेडी माहिती असतात. त्या एन्व्हायरमेंटवर फक्त करायचं. जेव्हा डिप्लॉयमेंट प्रॉपर एकदा झाली की आपण आपलं काम, ते एक्झिक्युशनचं सुरू करणार. एक्झिक्युशनच्या कामसाठी आपण थांबतो, पण टेस्ट केस लिहायला तर थांबायची गरज नाही. ते आपण कधी पण लिहू शकतो ऑटोमेशन टेस्ट स्क्रिप्ट. त्यामुळे त्याच्यासाठी आपण कुठे थांबत नाही, आपलं काम कधी पण सुरू करू शकतो आपण. अशा थोड्या गोष्टी डोक्यात ठेवा. म्हणजे असं उगाच ट्विस्ट करतात की तुमचं काम तुम्ही डिप्लॉयमेंट नंतर करता की आधी करता, कसं कळतं तुम्हाला कधी सुरू करायचंय. आपण म्हणतो नाही आपल्याला मॅन्युअल टेस्टची सवय असते, नाही आम्ही डिप्लॉयमेंट नंतर ते एक्झिक्युशन सुरू करतो. पण टेस्ट केस जसं तुम्ही लिहिता कधी पण ना, डिप्लॉयमेंटची वाट बघत नाही, तसंच टेस्ट स्क्रिप्ट लिहायला, हे टाईप ह्याला आपल्याला डिप्लॉयमेंटची गरज नसते. ठीक आहे. एक्झिक्युशन आपण डिप्लॉयमेंट नंतर करू फायनल. ठीक आहे, जेव्हा आपल्या रिग्रेशनचं एक्झिक्युशन करायचं असेल ते डिप्लॉयमेंट नंतर करू. पण लिहायला कधीही लिहू शकतो. आता असं थोडंसं डोक्यात ठेवा की काम कसं करतो आपण. ठीक आहे, त्यासाठी हे गिट खूप इम्पॉर्टंट आहे. तर आपण आता जाऊ पुढे. गिट मध्ये हा काही डाऊट असेल तर विचारा, नाही तर आपण पुढे जाऊ. हम्म, तर जिरामध्ये आपण काय टाकतो की कशामध्ये, कोड पुश केल्यानंतर जिरामध्ये आपण 4 टेस्ट केस लिहिलेत, आपण 4 टेस्ट स्क्रिप्ट लिहिलेत आणि त्याचा कोड पुश केला, मग जिरामध्ये कसं क्लोज करतो, म्हणजे हा काय म्हणजे लिहितो तिथे. आता त्याच्या दोन गोष्टी आहेत. तर कधी तर कधी म्हणजे कंपन्यांमध्ये काही ऑटोमेशन हे जिरामध्ये कवर्डच नसतं. ठीक आहे.
म्हणजे मॅन्युअल साठी जिरा तिकीट असतात, ऑटोमेशन साठी तिकीट पण बनत नाही. ऑटोमेशनचं काम वेगळे चालतं, त्याच्या वेगळ्या मिटिंग्स होतात. ठीक आहे, तर मी काही ठिकाणी काम केलं तिथे अशा मीटिंग होतात. या डेली लेवलचं ऑटोमेशनचं आपलं काम दाखवायचं, दुसऱ्या दिवशीचं आपलं काम त्यांना दाखवायचं. क्लायंट सोबतच डील होतं, क्लायंटला आपलं कामच दाखवायला लागतं. त्यामुळे त्याचा रेकॉर्ड कुठे होत नाही. पण जर तुम्हाला दाखवायचं असतं, जिथे प्रॉपर जिरा फॉलो केलं जातं, तिथे तुमचं जे तिकीट आपलं जे बनतं ना, त्याच्यामध्ये एकदा आपलं हे कम्प्लीट झालं, म्हणजे आपला पुश कम्प्लीट झालं, की आपण आपला जी पण त्याचे स्क्रीनशॉट आहेत, म्हणजे तुम्ही जी पण एक त्याची म्हणजे कमिट केल्यानंतरची किंवा मर्ज रिक्वेस्ट कम्प्लीट झाल्यानंतरचा तुमचा जे कम्प्लिशनचं जे स्क्रीनशॉट्स आहेत, ते स्क्रीनशॉट तुम्ही त्या तिकीटला, जे ऑटोमेशनचं तिकीट असतं त्याला अटॅच करतात फक्त. आणि तुम्ही जे पण काय म्हणतात त्याला, नवीन काही बिल्ड त्याच्यानंतर परत डिप्लॉय वगैरे केलं असेल, ते पण काम जर तुमच्याकडे असेल तर त्याची लिंक तिथे देता. आणि जर नसेल केली तर फक्त तुमचं हे काम कुठे केलंय, कुठल्या ब्रांचला केले, आणि त्याची लिंक एक देता की हे काम जर बघायचं असेल तर कुठून बघता येईल. ठीक आहे, त्याची लिंक आपण आपल्या जिरा तिकीट मध्ये आपण टाकतो की या या ब्रांचला, जिरा आपल्या ह्याच्या गीटच्या या पर्टिक्युलरच्या या ब्रांच मध्ये माझं काम आहे, तर तुम्हाला हे काम बघायचं असेल तर इथे जाऊन बघा. म्हणजे ते काम कुठे आहे, त्याची लिंक आणि ते ऍड केल्याची स्क्रीनशॉट हे आपण तिथे लावतो फक्त. आणि जर एक्झिक्युशन करायला लावलं असेल, म्हणजे फक्त आपल्याला टेस्ट केस बनवायला सांगली असेल तर एवढंच असतं. आणि एक्झिक्युशन करायचं असेल तर मग ते जे स्क्रीनशॉट वगैरे येतात सगळे, हे जे रिपोर्ट्स वगैरे मी म्हंटलो, ते रिपोर्ट्स पण आपल्याला लावायचे असतात त्याच्यामध्ये, जिराच्या तिकीटमध्ये. पण फक्त जर तुम्हाला बनवायचं असेल, म्हणजे टेस्ट स्क्रिप्ट ऍड करायची असेल तर एवढंच, ते टेस्ट स्क्रिप्ट ऍड करून तुम्ही पुश करणार, आणि त्या तिकीट्सवर कम्प्लिटेड करून ऑटोमेशन कम्प्लिटेड हेन्स क्लोजिंग दिस तिकीट असं करून जे काही आवर्स असेल ते लॉक करणार. बाकी काही करायला लागत नाही याच्यासाठी. ठीक आहे. पण हेच जर रिग्रेशनचं वेळ जेव्हा येतं, म्हणजे जेव्हा तुम्हाला रिग्रेशन येतं तेव्हा तुम्हाला ऑटोमेशनचा साइन ऑफ द्यायला लागतो. ऑटोमेशनचा साइन ऑफ देताना काय करतात, जेवढं पण तुमच्याकडे रिग्रेशन एक्झिक्युशन करायला आलं असतं, तर ते सगळे एक्झिक्यूट करून जेवढे पण मॉड्यूल्स आहेत त्या सगळ्यांचे रिपोर्ट्स. आणि जर त्याच्यामधले समजा आता तुम्ही 150 टेस्ट केस आहेत, म्हणजे समजा 70 टेस्ट केस एक्झिक्यूट केलं एक ऑटोमेशन मधून, आणि त्याच्यामधल्या 2 फेल झाल्या आणि 68 पास झाल्या, तर तसं एक टॅब्युलर रिपोर्ट बनवून पण त्या 2 का फेल झाल्या त्याचं रूट कॉज अनालिसिस करून, तो रूट कॉज तिथे लावून, आणि त्याचे बाकीच्यांच्या पासिंगचे म्हणजे एक्झिक्युशनचे स्टेटस, म्हणजे रिपोर्टचे स्टेटस आणि फेल्युअरचे पण आपले जे स्क्रीनशॉट काढलेले असतील ते सगळे रिपोर्ट तुम्हाला अटॅच करून, आणि एक जिराचं तिकीट असतं त्यासाठी, साइन ऑफ म्हणतात, ऑटोमेशन साइन ऑफ. तर ऑटोमेशन साइन ऑफचं तिकीट बनवून ते तुमचं जे कॉन्फरन्स पेज असतं एक, त्या पेजमध्ये ऍड करायला लागतं. ठीक आहे, किंवा जर नसेल तर नॉर्मल ते तिकीट फक्त बनवून ठेवायला लागतं, आणि तो जो रिपोर्ट आहे तो पाठवून त्याला त्या तिकीटची लिंक फक्त अटॅच करायला लागते. आणि जर कॉन्फरन्स पेज असेल तर कॉन्फरन्स पेजमध्ये ते तिकीट आणि म्हणजे ते तुमचं जिराचं तिकीट आणि ते जे सगळे रिपोर्ट्स वगैरे ते तिथे पण तुम्हाला दाखवायला लागतं. तर तो म्हणतात ऑटोमेशन साइन ऑफ, तो शेवटला द्यायचा असतो जेव्हा तुम्ही एक्झिक्युशन करता सगळं तेव्हा. त्यामुळे एक्झिक्युशनचं तिकीट वेगळं बनतं, ते सगळ्या तुमच्या टीमच्या लेवलला असतं. ते काम कोणातरी एकाकडे देतात करायला, पण ते टीम लेवलला असतं. आणि त्याच्यामध्ये मग सगळ्या टेस्ट केस मग तुम्ही डिस्ट्रीब्यूट करून घेता की कोणी किती केल्या ते करण्यासाठी. ठीक आहे. आणि अं, हे ऑटोमेशन टेस्ट स्क्रिप्ट लिहायचं काम वेगळं असतं. ठीक आहे. पण जिरामध्ये दाखवायचं की नाही दाखवायचं हे बघा. कारण जिरामध्ये दाखवायचं तर तुम्हाला ते स्पीड वगैरे सगळं डोक्यात ठेवायला लागेल, की किती करता तुम्ही, म्हणजे एका स्प्रिंटला तुम्हाला किती टेस्ट स्क्रिप्ट ऑटोमेट करायला येतात, याची उत्तरं व्यवस्थित तयार ठेवा. आणि त्याचं एस्टिमेशन मग तुम्ही कसं करता. ठीक आहे, याचं उत्तर आपल्याला फक्त व्यवस्थित तिथे ठेवायला लागेल. ठीक आहे, मी जेवढं केलं तेवढं जास्त करून तर ऑटोमेशनला ह्याच्यात पकडत नाही. फक्त मेन तिकीट जे ते बनवतात, जेव्हा आपल्याला ऑटोमेशन साइन ऑफ द्यायला लागतो तेव्हा जिराचा इश्यू करतात. बाकी तर ऑटोमेशन तुमचं तुमचं करत राहा. टेस्ट केस किती टेस्ट केस लिहिले याचा रेकॉर्ड ठेवतात फक्त. आणि बाकी तरी काय लोड देत नाही ऑटोमेशन वाल्यांना, असं मी बघितलंय. पण काही काही ठिकाणी असतं, आणि खास करून जे रन टाइम ऑटोमेशन करतात त्यांना तर असतं, म्हणजे इन्स्प्रिंट ऑटोमेशन, की त्या स्प्रिंटचं टेस्ट केस त्या स्प्रिंटला ऑटोमेट केली पाहिजे, असं जिथे असतं ना तिथे मग प्रॉपर जिरा तिकीट असतात. मग त्याच्या वेळेला तुम्हाला काही चालढकल नाही करता येत. ठीक आहे, पण हे सांगताना थोडं फक्त एवढंच माहिती पाहिजे की एका स्प्रिंटमध्ये तुम्ही किती ड्युरेशन मध्ये किती टेस्ट केस ऑटोमेट करता, म्हणजे आणि ते कुठल्या बेसिसवर ठरतात, की क्वांटिटीवर ठरतं, कॉम्प्लेक्सिटीवर ठरतं, आणि मग त्याचं एस्टिमेशन कसं होतं, म्हणजे तुमच्या युजर स्टोरीज 3च्या बनतात, 5च्या बनतात की 8च्या बनतात.
ठीक आहे त्याच्यासाठीच्या. मग हे एस्टिमेशन कशावर होतं, कुठल्या गोष्टींवर होतं, याची फक्त उत्तरं थोडीशी तयार ठेवायला लागतात. आणि मग किती टेस्ट केस ऑटोमेट होतात एका स्प्रिंटमध्ये, याची उत्तरं तुम्हाला ठेवायला लागतील. ठीक आहे की एका स्प्रिंटमध्ये म्हणजे 15 दिवसाची वगैरे असेल तर 3 टेस्ट केस वगैरे आम्ही ऑटोमेट करतो, असं काहीतरी, किंवा 5 टेस्ट केस ऑटोमेट करतो. हम्म. पण ते कॉम्प्लेक्सिटीवर डिपेंड असतं. कधी कधी जर मोठ्या आल्या 8 तर 3 पण होतात, कधी कधी 5 पण होतात. ठीक आहे. असं म्हणजे वेटेज त्याचं किती निघतं, कॉम्प्लेक्सिटी किती आहे, त्याच्यावरती डिपेंड्स राहतं, असं तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. बाकी जिरा तिकीटचं काही वेगळं नसतं ऑटोमेशन, तेवढंच फक्त की आपलं जे नॉर्मल, की आपल्याला जिरा तिकीटमध्ये काय द्यायचं असतं, की आपलं काम कम्प्लीट झालं की नाही झालं, किती आवर्स लागले, त्याच्यानंतर त्याचे पुरावे सगळे ते करण्याचे, आणि त्या करण्याच्या स्टेप्स कुठे केल्यास, मग कोणाला ते बघायचं असेल तर कसं बघायचं. मग प्रत्येकाला ते ऑब्झर्व करायला सोपं जावं, म्हणजे नंतर कळायला सोपं जावं की यांनी काय केलं, याची सगळे तिथे प्रूफ हे आपल्याला जिरामध्ये प्रत्येक गोष्टीचे द्यायला लागतात, जेणेकरून मॉनिटरिंग येते. त्यामुळे एका ग्लान्समध्ये सगळ्यांना कळावं बाबा यांनी हे हे केलंय याच्यामध्ये. त्याच गोष्टी फक्त ऑटोमेशन तिकीट मध्ये पण आपण टाकतो. ठीक आहे. हम्म. कळलं की आणखीन? येस, करेक्ट, ओके. थँक्यू. हा. तर हे होतं ह्याचं. आता आपण बघूया की ही गोष्ट कशी होते. ठीक आहे. त्याच्यासाठी एक फाईल मी ओपन केली होती, कुठे गेली रे ती, नोटपॅड नोटपॅड. हा. हे बघा. तर आता आपण गीट बघतोय, आणि गिट हब नावाचं सॉफ्टवेअर आपण वापरणार आहोत गिटसाठी. तर गिट काय बघा पहिल्यांदा तर, नीट हा. गिट आणि गिटहब मधला हे बघा. तर गिट म्हणजे लोकल रिपॉझिटरी. हा म्हणजे आपल्या याच्यामध्ये जे लोकल रिपॉझिटरी असतात त्याला आपण त्याच्यासाठीच डील करण्याचं जे आपण वापरतो सॉफ्टवेअर, किंवा सोर्स कोड मॅनेजमेंट सिस्टीम किंवा व्हर्जन कंट्रोल सिस्टीम, त्याला काही म्हणा, ते आहे गिट. ठीक आहे, आपल्या मशीनवरचं. आणि गिट हब जे आहे ते रिमोट रिपॉझिटरी आहे. ठीक आहे. तर हे फक्त या दोघांमधला नावामधला फरक आहे, गिट आणि गिट हब. तर आता याच्यासाठी काय करायला लागतं तुम्हाला, तर स्टेप बाय स्टेप जाऊ आपण आता गिटसाठी. तर पहिलं तर आपल्याला गिटच्या साईटवर जायला लागतं, आणि तिथे जाऊन आपल्याला गिटचं सॉफ्टवेअर जे आहे ते डाउनलोड करायला लागतं. गिट आता म्हणजे आपल्या लोकल मशीनचं सॉफ्टवेअर आपल्याला डाउनलोड करायचं. बघा हे दोन, जे क्लाउड आहे त्याला म्हणतात गिट हब, म्हणजे साईट जी आहे तिचं नाव आहे गिट हब, आणि आपल्या मशीनवर जे सॉफ्टवेअर असेल ते गिट. हा कन्सेप्ट नीट डोक्यात ठेवा. पोरं उगाच म्हणतात की आमच्या मशीनवर म्हणजे गिट हब इन्स्टॉल आहे. ठीक आहे. ते जरा डोक्यात ठेवा. हा गिटहब आपल्या मशीनवर नाही. गिटहब जे साईटवर माझं अकाउंट आहे, आणि माझ्या मशीनमध्ये गिट बॅश नावाचं मस्त, त्याला नॉर्मल गिट सॉफ्टवेअर आहे पण ते गिट बॅश त्याला म्हणतात, किंवा गिट जीओ असतं ते. गिट बॅश म्हणजे गिट नोटपॅडचं, सॉरी गिट सीएमडी, आणि गिट जीओ म्हणजे गिट ग्राफिकल युजर इंटरफेस लेवलला, पण ते आहे ते गिटच नॉर्मल. ठीक आहे. तर आपल्याला पहिलं तर काय करायला लागेल, या साईटवर जायला लागेल, आणि ते सॉफ्टवेअर आपल्याला ओपन करून बघावं लागेल. तरी बघा ही गिट हबची, हो इथे नको, मी इथे साईट टाकतो. ठीक आहे. हम्म. त्याच्यामध्ये बघा, हे जर तुम्ही गेलात की डायरेक्ट गिट डाउनलोड्सच आले आपल्याला. हम्म. आणि याच्यामध्ये गेलात डाउनलोड्स मध्ये की तुमची जी पण ऑपरेटिंग सिस्टीम असेल, मॅक असेल तर इकडे जा, लिनक्स असेल तर आपली विंडो आहे माझी म्हणून मी इकडे जाणार. आणि ते 64 बिट असेल सगळ्यांची, ते 32 तर कोणाची नसेल. सिम्पल डाउनलोडला, पोर्टेबल स्टँड इन्स्टॉलर, हा ही वाली आपली डाउनलोडला लावून द्या. ठीक आहे. मग हे जे काय आहे ते डाउनलोड होईल. हम्म. तर चालू आहे ना रे, लेस दॅन 1 मिनिट आहे. मी हां क्लोज हां, करतोय, क्लोज करून नवीन ठीक, पाठवतो. चालेल.